रहीम मध्यकालीन युग के एक कवि थे। उनका पूरा नाम अब्दुल रहीम खान ए खाना था। मध्यकाल अर्थात उस समय भारत में मुग़ल बादशाह अकबर का राज था और अकबर के दरबार के एक प्रमुख कवि थे रहीम। कवि तो थे ही वे, साथ ही तलवार के भी धनी थे। एक ही साथ कलम और तलवार के धनी थे रहीम। कला प्रेमी थे और मानव प्रेम के सूत्रधार थे। उनकी ये जो दोहे हैं काफ़ी रोचक हैं। सज्जनों की महिमा, सच्चे मित्रों की महिमा, ये सब बताने वाले उनके दोहे काफ़ी लोकप्रिय हैं। अकबर के महल में नवरत्नों के नाम से जाने जाते थे। 9 रत्न थे अकबर के दरबार में। उनमें जैसे बीरबल, तानसेन, अबुल फजल फैज़ी, राजा मान सिंह, राजा टोडरमल, मुल्ला दो प्याज़ा, फ़कीर असुद्दीन, अब्दुल रहीम खान ए खाना, वही हमारे रहीम। ये जो नवरत्न बहुत फेमस थे। ये नवरत्नों की बात हो रही है तो इनमें देखिए बीरबल विदूषक थे। एक एक की अपनी अपनी प्रधानता थी। अकबर के जो ये 9 रत्न थे, मान सिंह उनके प्रधान सेनापति थे। अबुल फजल ने अकबर के काल को कलमबद्ध किया, मतलब उसे लिखा। अकबर के काल में जो कुछ हुआ वही अकबरनामा और आईना अकबरी के नाम से जाना जाता है। फिर रहीम उनके काफ़ी प्रसिद्ध कवि थे। इनमें बीरबल काफ़ी प्रसिद्ध है। बीरबल हम छोटे क्लास से ही बीरबल के बारे में अक्सर हम पढ़ते हैं। और फिर तानसेन बहुत बड़े गायक थे। तो इस प्रकार ये थे नवरत्न। हालांकि रहीम के दोहों के बारे में ज़िक्र हो रही है तो आपकी जानकारी के लिए हम बता दें कि नवरत्न ये 9 थे जो अकबर के महल में उनके साथ उनके काम में लगे रहते थे और अकबर इन्हें बड़े प्यार से इनके साथ उनका निर्वाह होता था। ये रहीम की बात हो रही है तो रहीम जन्म से मुसलमान होते हुए भी हिंदू जीवन के अंतर्मन में बैठकर उनका मार्मिक तथ्य अंकित किया है। उनकी विशाल हृदयता का परिचय देती है ये। उनके काव्य में रामायण, महाभारत, पुराण तथा गीता जैसे ग्रंथों के कथानकों को उदाहरण के लिए उन्होंने चुना। या अकबर भी मुसलमान थे लेकिन हिंदुओं के प्रति भी उनका रवैया बहुत ही अच्छा था। ठीक उसी प्रकार उनके रहीम भी, उनके दरबार के जो नवरत्न रहीम थे वो भी जन्म से मुसलमान तो थे लेकिन हिंदू जीवन के अंतर्मन में बैठकर उनका मार्मिक अंकन किया है उन्होंने अपनी कविता में। यह रहीम की एक काफ़ी कहने लायक खासियत है। कही रहीम संपत्ति सगे, बनत बहुत बहुरीत, विपत्ति कसौटी जे कसे, तेई सांचे मीत। रहीम सांचे मीत अर्थात सच्चा मित्र कौन है, इस प्रश्न का जवाब इस दोहे में देते हैं। कही रहीम संपत्ति सगे, बनत बहुत बहुरीत। जब हमारे पास संपत्ति होती है तो रहीम कहते हैं मित्र, सगे संबंधियों, दोस्तों की कोई कमी नहीं होती है। बनत बहुत बहुरीत, कई प्रकार से हमें रिझाने के लिए, हमसे दोस्ती करने के लिए चारों तरफ से लोग आ जाते हैं। अर्थात जब हमारे पास धन संपत्ति होती है, नौकरी होती है, पैसा होता है, तब लोग कई बहाने बनाकर हमसे दोस्ती करने आ जाते हैं। कही रहीम संपत्ति सगे, बनत बहुत बहुरीत। उस समय हमें मित्रों की कोई कमी नहीं होती है। चारों तरफ से कोई ना कोई बहाना बनाकर लोग हमारे दोस्त बन जाते हैं। विपत्ति कसौटी जे कसे, तेई सांचे मीत। सांचे मीत अर्थात सच्चा मित्र। सच्चा मित्र वही होता है जो विपत्ति के समय, आपत्ति के समय, जब हम कोई विपत्ति में फंस गए हो, जब हमारे पास धन संपत्ति की कमी हो या फिर हम कोई मुश्किल में फंस गए हो, तो अब ऐसे में सच्चे मित्र की कसौटी जानी जा सकती है। ये जाना जा सकता है कि सच्चा मित्र कौन है।
जो उस समय हमारा साथ निभाएगा वो ही हमारा सच्चा मित्र कहलाने लायक है। जो विपत्ति के समय जो हमारी दोस्ती निभाएगा वो ही हमारा वास्तविक सच्चा मित्र है। जैसे कहते हैं ना, अ फ्रेंड इन नीड इज़ अ फ्रेंड इन डीड। उसी प्रकार रहीम कहते हैं, संपत्ति सगे बनत बहुत बहुरीत, विपत्ति कसौटी जे कसे तेई सांचे मीत। जब हमारे पास धन संपत्ति होती है तो बहुत से लोग हमारे चारों ओर हमारे दोस्त बनने के लिए हमारे पास आ जाते हैं, लेकिन सच्चा दोस्त, सांचा मीत तो वही है जो विपत्ति के समय हमारा साथ देता है। रहीमन धागा प्रेम का मत टोरो चिटकाए, टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गांठ पड़ जाए। रहीम इस दोहे में प्रेम के रिश्ते की अहमियत समझाते हुए कहते हैं कि प्रेम रूपी रिश्ता का धागा बड़ा महीन होता है। रहीमन धागा प्रेम का मत टोरो चिटकाए, उसे कभी तोड़ मत देना, क्योंकि वो धागा बड़ा नाजुक होता है, महीन होता है। टूट जाने पर फिर नहीं जुड़ता, टूटे से फिर ही ना जुड़े। एक बार टूट जाता है प्यार का बंधन तो फिर जोड़ने में मुश्किल हो जाता है। जोड़ने की कोशिश की भी जाए तो गांठ ज़रूर पड़ जाती है। जुड़े गांठ पड़ जाए, गांठ पड़ जाना, धागा जब टूट जाता है, दोनों को हम जोड़ते हैं तो एक गांठ बीच में पड़ जाता है और वो दिखता है। आप जितना भी उसे छुपाने की कोशिश करें, दरार जब पड़ जाती है तो उसके बाद रिश्ता कायम रहता भी है, लेकिन वो गांठ ज़रूर दिखता है। इसलिए रहीम कहते हैं कि प्रेम रूपी धागे को काफ़ी सतर्कता से उसका निर्वाह करना चाहिए, उसे तोड़ना नहीं चाहिए, क्योंकि एक बार जब टूट जाता है प्रेम का रिश्ता तो फिर आप जोड़ने की कोशिश करें तो शायद जुड़ भी जाए, लेकिन गांठ पड़ जाता है और वो दिखता है। वो गांठ हमेशा हमें सबसे पहले दिखाई देगा, तो फिर मुश्किल पड़ जाता है। इसलिए प्रेम के महत्व को यहाँ रहीम समझाते हैं। प्रेम रूपी बंधन को निभाना कितना महत्वपूर्ण है, इस पर इस दोहे में रहीम कहते हैं, तरुवर फल नहीं खात है, सरवर पियहि न पान, कही रहीम पर काज हित, संपत्ति संचहि सुजान। रहीम इस दोहे के द्वारा हमें परोपकारी व्यक्तियों के बारे में बताते हैं। इस संसार में कई तरह के लोग होते हैं, अधिकतर स्वार्थ के लिए जीवित रहते हैं। जो लोग दूसरों के हित की सोचते हैं वे ही वास्तव में महान हैं। उन्होंने इसके लिए तरु अर्थात वृक्ष, पेड़ का उदाहरण दिया है और समझाया है कि तरुवर फल नहीं खात, वृक्ष अपना ही फल स्वयं नहीं खाता है। सरवर अर्थात सरोवर अपना ही जल नहीं पीता है। सरवर पियहि न पान, सरवर सरोवर अपना ही पानी नहीं पीता है। तो वृक्ष और सरोवर हमेशा दूसरों के हित के लिए लगे रहते हैं। इसी प्रकार मानव का भी धर्म बनता है। रहीम कहते हैं कि परकाज हित, दूसरों के हित के लिए जो संपत्ति देता है वही वास्तविक सज्जन है, अर्थात जो निस्वार्थ परोपकार के लिए जीवित रहता है वही श्रेष्ठ मानव है। कही रहीम पर काज हित, संपत्ति संचहि सुजान। सुजान मतलब सज्जन व्यक्ति। संपत्ति जो इकट्ठा करता है दूसरों के लिए वही वास्तविक सज्जन है। तो कबीर यहाँ निस्वार्थ रूप से समाज के लिए जीने का आह्वान करते हुए हमें तरु अर्थात वृक्ष और सरोवर का उपमान देकर ये बताते हैं, उनका उदाहरण देकर ये बताते हैं कि जिस प्रकार वृक्ष और सरोवर, वृक्ष अपना फल नहीं खाता, सरोवर अपना पानी नहीं पीता, ये सब दूसरों के लिए करते हैं, परकाज के लिए करते हैं, दूसरों के हित के लिए करते हैं। तो संपत्ति जो दूसरों के गुण के लिए उपयोगी हो, जो व्यक्ति ऐसी संपत्ति इकट्ठा करता है कि दूसरों की भी भलाई हो, वही सज्जन कहलाता है। दोनों रहीमन एक से, जो लो बोलत नाही, जान परत है कांख पिक,
ऋतु बसंत के माही। रहीम अच्छे बुरे की पहचान कराते हुए कहते हैं कि काक और पिक अर्थात कौवा, काक अर्थात कौवा और पिक अर्थात कोयल। कौवा और कोयल दोनों का रंग एक समान होता है, दोनों दिखने में एक जैसे लगते हैं, दोनों काले होते हैं और जब तक वे बोलते नहीं उनका पहचान कर पाना मुश्किल है। परंतु जब वसंत ऋतु का महीना आता है, ऋतु वसंत के माही, माही मतलब महीना, जब वसंत ऋतु का टाइम आता है तो कोयल अपनी मधुर आवाज़ में कूकने लगती है, तभी उन दोनों में पहचान हो पाती है। तो रहीम कहते हैं किसी व्यक्ति की पहचान केवल बाह्य रंग रूप, वेशभूषा आदि से नहीं लगाया जाना चाहिए। व्यक्ति अपनी वाणी से जब बोलता है, उसका व्यवहार, उसकी व्यक्तित्व की पहचान तभी हो पाती है। हमें किसी को सिर्फ बाह्य आडंबर देखकर मात्र उसके बारे में एक राय स्थापित करना नहीं चाहिए। आदमी की पहचान, रहीम कहते हैं, उसके व्यक्तित्व की परख तब तक पता नहीं चलता जब तक वो मुंह नहीं खोलता। उसकी वाणी पर बहुत कुछ निर्भर रहती है। तो इसलिए रहीम कहते हैं दोनों रहीमन एक से, जो लो बोलत नाही। जब बोलते नहीं हैं तो सब एक जैसे रहते हैं। जान परत है काक पिक ऋतु वसंत के माही। काक और पिक, कौवे और कोयल की जो अंतर है उनका, वो वसंत ऋतु में ही पता चलता है। जब कोयल की मधुर आवाज़ आती है तभी पता चलता है दोनों का फ़र्क। तो आदमी की पहचान उसके बाह्य आडंबर से नहीं बल्कि उसकी वाणी से है। वाणी मधुर है या नहीं, वाणी दूसरों को मतलब कि दोष पहुंचाने लायक कहता है या ये नहीं, इससे आदमी की पहचान होनी चाहिए। रूठे सुजन मनाइए जो रूठे 100 बार, रहीमन फिरी फिरी पोइए टूटे मुक्ता हार। रहीम प्रस्तुत दोहे में सज्जन व्यक्तियों के महत्व जाहिर करते हुए बताते हैं कि रूठे सुजन मनाइए। अगर आपका कोई मित्र, सज्जन मित्र आपका हो और वो रूठ गया हो तो उसे ज़रूर मनाइए। जो रूठे 100 बार, अगर उसे 100 बार भी आपको मनाना पड़े तो मनाइए, इसमें कोई तकलीफ़ नहीं समझिए। क्यों? रहीमन फिरी फिरी पोइए टूटे मुक्ता हार, क्योंकि जो मोतियों का हार होता है, जो बहुत ही कीमती होता है, एक बार टूट जाने पर आप फिर उसे फेंक नहीं देते हैं, आप फिर उसे जोड़ते हैं, पिरोते हैं, पहनते हैं, क्योंकि मोती बहुत कीमती होता है। उसी प्रकार सज्जन मित्रों की मित्रता काफ़ी अहमियत रखती है। वो अगर किसी कारणवश आपसे रूठ भी जाए तो 100 बार मनाइए, इसमें कोई कमी मत छोड़िए, क्योंकि मोती जैसे कीमती होती हैं सज्जन व्यक्तियों की मित्रता। सच्चा हितैषी सदा हमारा हित चाहता है, तो इसलिए वो चाहे हमें कोई भला बुरा ही कह दे, लेकिन अंततः वो हमारी भला ही चाहेगा। तो इसलिए किसी कारणवश वो हमसे रूठ भी जाए तो रहीम कहते हैं रूठे सुजन मनाइए जो रूठे 100 बार, रहीमन फिरी फिरी पोइए टूटे मुक्ता हार। अगर कोई सज्जन मित्र रूठ गया हो तो 100 बार मनाइए, फिरी फिरी पोइए टूटे मुक्ता हार। मोतियों का हार अगर टूट गया है तो जिस प्रकार हम फिर उसे पिरोते हैं, उसी प्रकार सज्जन व्यक्तियों की मित्रता को कायम रखिए। कही रहीम संपत्ति सगे बनत बहुत बहुरीत, विपत्ति कसौटी जे कसे तेई സാഞ്ചേ മീത്ത്. സാഞ്ചേ മീത്ത് ഉദ്ദേശിക്കുന്നത് നല്ല സുഹൃത്ത്, ആത്മാർത്ഥതയുള്ള സുഹൃത്ത്. ആത്മാർത്ഥതയുള്ള സുഹൃത്ത് എങ്ങനെയാണ് എന്ന് റഹീം പറയാണ് ഈ ദോഹയിൽ. നമുക്ക് സമ്പത്തുള്ളപ്പം നമുക്കൊരുപാട് ബനത്ത് ബഹുത്ത് ബഹുരീത്ത്, ഒരുപാട് രീതിയിൽ നമ്മുടെ ഫ്രണ്ട്സ് ആകാൻ ഒത്തിരി പേര് നമ്മുടെ ചുറ്റിനും കൂടും. സമ്പത്തി ഉള്ളപ്പം, നമുക്ക് ഐശ്വര്യവും സ്വത്തും ജോലിയും പൈസയെല്ലാം ഉള്ളപ്പം. വിപത്തി കസൗട്ടി ജെ കസേ തെയ് സാഞ്ചേ മീത്ത്. സച്ച മീത്ത്, സാഞ്ചേ മീത്ത് എന്ന് വെച്ചാൽ കറക്റ്റ് നല്ല സുഹൃത്ത് ആരാണ്? നമുക്കൊരാപത്ത് വരുമ്പോഴാണ് ഇവരുടെയൊക്കെ കസൗട്ടി അറിയുന്നത്. കസൗട്ടി എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ സ്വർണ്ണമൊക്കെ മാറ്റൊരച്ച് നോക്കത്തില്ലേ, അങ്ങനെ മാറ്റൊരച്ച് നോക്കുമ്പോഴാണ് നല്ല സ്വർണ്ണമാണോ അതോ ഫേക്കാണോ എന്നറിയുന്നത്.
ഇപ്പോൾ ഈ കസോട്ടി മേ കസ്ന എന്നുള്ളൊരു പ്രയോഗമുണ്ട്, ഉരച്ച് നോക്കുക എന്നുള്ളത്, തെളിയിച്ച്. അപ്പോൾ ഈ ഒരു സുഹൃത്ത് നല്ല സുഹൃത്താണോ ഇല്ലയോ എന്നുള്ളത് ആപത്ത് കാലത്താണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത്. നമുക്ക് ആപത്ത് വരുമ്പം നമ്മുടെ അടുത്ത് ആരെങ്കിലും ഉണ്ടോ, അതാണ് നമ്മുടെ യഥാർത്ഥ സുഹൃത്ത്. നമ്മൾ പണ്ട് ഇംഗ്ലീഷിൽ പറയുന്ന പോലെ ഫ്രണ്ട് ഇൻ നീഡ് ഇസ് എ ഫ്രണ്ട് ഇൻ ഡീഡ്, അത് തന്നെ. കഹി റഹീം സമ്പത്തി സഗേ ബനത്ത് ബഹുത്ത് ബഹുരീത്ത് വിപത്തി കസോട്ടി ജേ കസേ തെയ്യ് സാഞ്ചേ മീത്ത്. വിപത്തിയുടെ സമയത്ത്, ആപത്തിൻ്റെ സമയത്ത് ഏത് ഫ്രണ്ടാണോ കൂടെ ഉള്ളത് അതാണ് സത്യമായിട്ടുള്ള ആത്മാർത്ഥതയുള്ള നമ്മുടെ സുഹൃത്ത്. रहीमन धागा प्रेम का मत तोड़ो चिटकाए टूटे से फिर ना जुड़े जुड़े गांठ पड़ जाए. പ്രേം, സ്നേഹം, അതിൻ്റെ മഹത്വം പറഞ്ഞു ഓതുന്ന ഒരു ദോഹയാണ്. റഹീം പറയുന്നത് പ്രേം ഒരു വളരെ നേരിയ ഒരു നൂലിനെ പോലെയാണ്, നൂൽബന്ധമാണ്, സ്നേഹബന്ധം. അത് ഒരിക്കൽ പൊട്ടിച്ചു കളഞ്ഞാൽ പിന്നെ നമ്മളതെങ്ങനെ, നൂല് നമ്മളറിയാമല്ലോ, പൊട്ടിച്ചു കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ അതെങ്ങനെ ഇണക്കി ചേർത്താലും ഒരു മുഴച്ച് നിൽക്കും, ഏച്ച് വെച്ചാൽ മുഴച്ചിരിക്കും എന്ന് പറയുന്ന പോലെ സ്നേഹബന്ധം ഒരിക്കൽ ഒരു വിള്ളൽ വീണാൽ അത് പിന്നെ ടോട്ടലി അതിനെ മായ്ച്ചു കളയാൻ പറ്റില്ല. ടൂട്ടേ സേ ഫിർ നാ ജുഡേ, ഒരിക്കൽ ടൂട്ട് ജാന പൊട്ടിപ്പോയാൽ പിന്നെ ജുഡ്താ നഹീ ഹൈ. ജുഡേ ഗാംഠ് പട് ജായേ അഗർ ജുഡാ ബി ഹൈ, കൂട്ടിച്ചേർത്താൽ തന്നെ അതിലൊരു മുഴച്ച് നിൽക്കും. ഗാംഠ് പടന മുഴച്ച് നിൽക്കുക. അപ്പോൾ റഹീമൻ ഇതിൽ സ്നേഹത്തിൻ്റെ പ്രാധാന്യം, സ്നേഹബന്ധങ്ങളുടെ പ്രാധാന്യം പറയാണ്. നല്ല സുഹൃത്തുക്കളും സ്നേഹബന്ധങ്ങളും ഒരിക്കലും പൊട്ടാതെ സൂക്ഷിക്കണം. അപ്പോൾ നമ്മൾ അവരോടുള്ള പെരുമാറ്റം വളരെ കെയർഫുള്ളായിട്ടായിരിക്കണം. കാരണം ഒരിക്കൽ നമ്മളവരെ ആ ബന്ധത്തിൽ വിള്ളൽ വീണ് കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ എങ്ങനെ നമ്മൾ അതിനെ കൂട്ടി യോജിക്കാൻ നോക്കിയാലും അതിലൊരു ഏച്ച് നിൽക്കും. തരുവർ ഫൽ നഹി ഖാത്ത് ഹൈ സർവർ പിയഹി ന പാൻ കഹി റഹീം പര കാജ് ഹിത്ത് സമ്പത്തി സഞ്ജഹി സുജാൻ. റഹീം ഈ ദോഹയിൽ നല്ല സജ്ജൻ വ്യക്തി, നല്ല മനുഷ്യരുടെ, നല്ല മനസ്സുള്ള വ്യക്തികളുടെ ഗുണം പറയാണ്. അവരെ താരതമ്യപ്പെടുത്തുകയാണ് തരുവായിട്ട്. തരുവർ പറയുമ്പം വൃക്ഷം, മരം. അതുപോലെ സരവർ, റിവർ. ഈ വൃക്ഷവും നദിയും ഒന്നും അവരുടെ ഫലങ്ങൾ സ്വയം ഭക്ഷിക്കാറില്ല. വൃക്ഷത്തിലുണ്ടാകുന്ന വൃക്ഷമല്ല ഭക്ഷിക്കുന്നത്. അതുപോലെ നദികളിൽ ഒഴുകുന്ന ശുദ്ധമായ വെള്ളം മറ്റ് ജീവജാലങ്ങൾക്ക് വേണ്ടിയാണ്. അപ്പോൾ റഹീം പറയുന്നത് പരകാജ് ഹിത്ത്. പരകാജ് എന്ന് വെച്ചാൽ മറ്റുള്ളവരുടെ കാര്യം, ഹിത്ത് നന്മ, മറ്റുള്ളവരുടെ നന്മയ്ക്ക് തൻ്റെ സമ്പത്ത് ഉപയോഗിക്കുന്നതാണ് യഥാർത്ഥ സജ്ജൻ. നമ്മുടെ ലോകത്ത് കൂടുതലും പേര് സ്വാർത്ഥമായിട്ടുള്ള താല്പര്യങ്ങൾക്കാണ് നമ്മൾ സമ്പത്ത് സ്വരൂപിച്ച് വെക്കുന്നത്. റഹീം പറയുന്നത് യഥാർത്ഥ സജ്ജൻ വ്യക്തി ആരാണ്? ജോ തരു കെ സമാൻ ഹോ, ജോ വൃക്ഷ കെ സമാൻ ഹോ और जो नदी के समान हो. സർവർ और തരു ഫൽ നഹി ഖാത്ത് ഹൈ. അവരുടെ വൃക്ഷം അവരുടെ ഫൽ കഴിക്കില്ല, നദി അതിൻ്റെ വെള്ളം സ്വയം കുടിക്കില്ല, ബാക്കിയുള്ളവർക്കാണ് കൊടുക്കുന്നത്. അപ്പോൾ റഹീം പറയുന്നത് കഹി റഹീം പരകാജ് ഹിത്ത്. പരകാജ് ദൂസറോ കെ ഹിത്ത് കെ ലിയെ സമ്പത്തി സഞ്ജഹി സുജാൻ. സമ്പത്തി കളക്ട് ചെയ്ത് ബാക്കിയുള്ളവർക്ക് ഉപകരിക്കുന്ന രീതിയിൽ സ്വത്ത് ഉപയോഗിക്കുന്നവനാണ് യഥാർത്ഥ സജ്ജൻ വ്യക്തി. ദോനോ റഹിമൻ ഏക് സേ ജോലോ ബോലത് നാഹി ജാൻ ഭരത് ഹെ കാക്ക് പിക്ക് ഋതു ബസന്ത് കെ മാഹി. ഇവിടെ സജ്ജൻ വ്യക്തിയുടെ നല്ല പെരുമാറ്റമുള്ള വ്യക്തിയെ നമ്മൾ എങ്ങനെ അറിയുന്നതെന്നാണ് റഹീം പറയുന്നത്. അവരുടെ സംസാരം, അവർ സംസാരിക്കാതിരിക്കുമ്പോൾ അവരെ തിരിച്ചറിയാൻ ബുദ്ധിമുട്ടാണ്. അവരുടെ വേഷവിധാനം കൊണ്ടൊരു വ്യക്തിയുടെ വ്യക്തിത്വം വെളിപ്പെടുത്തില്ല. ജാൻ പരത് ഹെ കാക്ക് പിക്ക്. കാക്ക് കൗവ, കാക്ക. പിക്ക് കുയിൽ. കാക്കയും കുയിലും കണ്ട ഒരുപോലെ ഇരിക്കും, കറുത്ത നിറമാണ്. വസന്ത് ഋതുമേ, ഋതു വസന്ത് കെ മാഹി. വസന്ത ഋതുവിൽ കുയിൽ നല്ല മധുര സ്വരത്തിൽ പാടാൻ തുടങ്ങുമ്പോഴാണ് കാക്കയും കുയിലും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം നമ്മൾ അറിയുന്നത്. അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ പരിസരത്ത് നമ്മൾ പരിചയപ്പെടുന്ന ഒരുപാട് പേര് വളരെ മാന്യമായി വേഷം ധരിച്ച് വരും. നമ്മളവർ തെറ്റിദ്ധരിക്കാൻ ഇടയുണ്ടെന്നാണ് റഹീം പറയുന്നത്. ഉൻകി വാണി സെ ഹി ഉൻകെ സ്വഭാവ കാ സഹി
അവരുടെ സംസാരത്തിൽ നിന്ന് മാത്രമേ അവരുടെ സ്വഭാവത്തിൻ്റെ കറക്റ്റ് രീതി നമുക്ക് മനസ്സിലാവത്തുള്ളൂ. അപ്പോൾ റഹീം പറയുന്നത് दोनों रहीमन एक से ജോലോ ബോലത്ത് നാഹി ജബ് कोई बोलता नहीं है രണ്ടും ഒരുപോലെ ഇരിക്കും. दोनों रहीमन एक से जान परत है काक पिक ऋतु बसंत के माही कौवे और कोयल का അന്തർ അവരുടെ വ്യത്യാസം എപ്പോഴാണ് അറിയുന്നത്? വസന്ത ഋതു വരുമ്പം ആണ് ഇവരുടെ വ്യത്യാസം അറിയുന്നത്. रूठे सुजन मनाइए जो रूठे सौ बार റഹീമൻ ഫിരി ഫിരി പോയിയെ ടൂട്ടെ മുക്താഹാർ. റഹീം ഈ ദോഹയിൽ നമ്മുടെ വളരെ ആത്മാർത്ഥമായിട്ടുള്ള സജ്ജനായിട്ടുള്ള ഫ്രണ്ട്സിനെ ഒരിക്കലും നമ്മളെ നഷ്ടപ്പെടുത്തരുതെന്നാണ് റഹീം പറയുന്നത്. സജ്ജൻ എപ്പോഴും നമ്മുടെ നന്മയാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. റൂഠേ സുജൻ മനായിയെ, റൂഠ്ന എന്ന് വെച്ചാൽ പിണങ്ങുക. ഇപ്പോൾ റഹീം ഉപദേശിക്കുകയാണ് നമ്മുടെ നല്ല സുഹൃത്തുക്കളെ ഏതെങ്കിലും കാരണവശാൽ പിണങ്ങിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ ജോ റൂഠേ 100 ബാർ 100 വട്ടം, 100 ബാർ എന്ന് വെച്ചാൽ 100 വട്ടം, റൂഠ്ന പിണങ്ങുക. ഒരിക്കൽ നമ്മുടെ ഫ്രണ്ട്സ് ആരെങ്കിലും നല്ല സുഹൃത്തുക്കൾ നമുക്കുണ്ടെങ്കിൽ അവരെ നിധി പോലെ സൂക്ഷിക്കണമെന്ന് പറയുന്നത്. അവരേതെങ്കിലും കാരണവശാൽ പിണങ്ങിയാൽ 100 വട്ടം പോയി അവരെ ഇണക്കി അവരുടെ സുഹൃത്താകണം. റഹിമൻ ഫിരി ഫിരി പോയിയെ ടൂട്ടെ മുക്താഹാർ. മുക്താഹാർ എന്ന് വെച്ചാൽ മുത്തുകൾ കൊണ്ടുള്ള പേൾ കൊണ്ടുള്ള മാല. അത് അഥവാ പൊട്ടിയാൽ തന്നെ നമ്മൾ പേൾ എടുത്ത് ഒരിക്കലും കളയില്ല. പേൾ അത്രയ്ക്ക് വിലപ്പെട്ട മുത്താണ്. അപ്പം മുത്തുമാല സാധാ പ്ലാസ്റ്റിക് മുത്തുമാലയല്ല ഉദ്ദേശിക്കുന്നത്, പേളിൻ്റെ മാല പൊട്ടുകയാണെങ്കിൽ നമ്മൾ അതിനെന്ത് ചെയ്യും? ഫിരി ഫിരി പോയും നമ്മൾ പിന്നെയും പിന്നെയും അതിനെ കോർത്തിണക്കിയാണ് നമ്മൾ ഉപയോഗിക്കുന്നത്. അതുപോലെയാണ് നമ്മുടെ വളരെ സജ്ജനായ ഫ്രണ്ട്സ് ഉണ്ടെങ്കിൽ അവരേതെങ്കിലും കാരണവശാൽ പിണങ്ങിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ അവരെ പിന്നെയും പിന്നെയും ഇണക്കി നമ്മുടെ കൂടെ തന്നെ നിർത്തണം. കാരണം നമ്മുടെ നന്മ വരാനാണ് അവർ ആഗ്രഹിക്കുന്നത്. അതിനെ ചൊല്ലിയായിരിക്കും ചിലപ്പോൾ അവർ നമ്മളോട് എന്തെങ്കിലും ദുഷിച്ച് പറഞ്ഞിട്ടുള്ളത്. അത് നമ്മുടെ നന്മയ്ക്കാണെന്നോർത്ത് അവരെ മുത്തുപോലെ നിധി പോലെ കാത്ത് അവരഥവാ പിണങ്ങിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ 100 വട്ടമായെങ്കിലും ശരി അവരെ ഇണക്കി നമ്മുടെ കൂടെ കൊണ്ടുവരണം.